पिंपल्स कितीही काही केलं तरी ही समस्या काही पाठ सोडत नाही, बरोबर ना? पण काळजी नका करू. आज आपण महागड्या क्रीम्सकडे नाही, तर थेट आपल्या स्वयंपाकघरात जाऊन यावरचा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. हो ना, एक छोटासा पिंपल आणि आपला सगळा मूडच जातो. ही एक अशी समस्या आहे जी फक्त चेहऱ्यावर नाही तर थेट आपल्या आत्मविश्वासावर परिणाम करते. जवळपास प्रत्येकाने हा त्रास कधी ना कधी अनुभवलेलाच असतो. आता बघा, बाजारात अनेक रासायनिक क्रीम्स मिळतात. पण खरं सांगायचं तर त्याने कधीकधी फायदा होण्याऐवजी त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते. याउलट आपले नैसर्गिक उपाय, हो, ते थोडे हळू काम करतात, पण ते पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यांचा परिणामही दीर्घकाळ टिकतो. चला तर मग याच नैसर्गिक उपायांबद्दल बोलूया. आज आपण एक असा फेसपॅक बघणार आहोत जो बनवायला एकदम सोपा आहे, खिशाला परवडणारा आहे आणि त्वचेसाठी तर खूपच सौम्य आहे. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे हळद. आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातली राणीच म्हणा ना. हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म ठासून भरलेले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर ती पिंपल्सना कारणीभूत ठरणाऱ्या बॅक्टेरियांचा नायनाट करते आणि सूज पण कमी करते. आता दुसरा घटक, तो म्हणजे बेसन. हो, आपलं साधं चण्याच्या डाळीचं पीठ. बेसन त्वचेसाठी एका नैसर्गिक क्लिन्झरसारखं काम करतं. ते त्वचेतला अतिरिक्त तेलकटपणा शोषून घेतं आणि त्वचेला छान संतुलित ठेवतं. आणि आपला तिसरा आणि शेवटचा घटक आहे गुलाब पाणी. आहा, त्याचा सुगंधच किती छान असतं नाही का? गुलाब पाणी त्वचेला शांत करतं, एक प्रकारचा थंडावा देतं आणि त्वचेचा पीएच बॅलन्स सांभाळायलाही मदत करतं. आता विचार करा, हे तिन्ही घटक एकत्र आल्यावर काय कमाल करत असतील. हा फेस पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल तर कंट्रोल करतोच, पण पिंपल्सची लाली, सूज सगळं काही शांत करतो. आणि शेवटी काय मिळतं? स्वच्छ, चमकदार आणि एकदम फ्रेश त्वचा. बरं, आता हे सगळं ऐकल्यावर हा फेसपॅक कसा बनवायचा आणि वापरायचा हे जाणून घेण्याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. चला मग बघूया याची एकदम सोपी पद्धत. कृती तर इतकी सोपी आहे ना की कोणीही करेल. एका स्वच्छ भांड्यात 1 चमचा हळद घ्या, त्यात 1 चमचा बेसन टाका आणि मग साधारण 2-3 चमचे गुलाब पाणी घालून त्याची एक छान पेस्ट बनवा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, पेस्ट खूप घट्ट किंवा एकदम पातळ नको हं. आता ही तयार पेस्ट लावायची कशी? सगळ्यात आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि तो कोरडा करा. मग ही पेस्ट पिंपल्सवर आणि संपूर्ण चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. 15 ते 20 मिनिटं तसंच राहू द्या, म्हणजे ती पूर्ण वाळेल. आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. खरं सांगतो, पहिल्याच वापरानंतर इतकं फ्रेश वाटेल ना. पण थांबा, हा इतका साधा दिसणारा उपाय इतका प्रभावी का आहे? याच्या मागे पण एक सायन्स आहे बरं का. चला पाहूया काय आहे हे वैज्ञानिक रहस्य. हे बघा, हळदीमध्ये असतं कर्क्युमिन. हे एक जबरदस्त अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल कंपाऊंड आहे. बेसन त्वचेतला तेलकटपणा कमी करतं आणि डेड स्किन काढून टाकतं. आणि गुलाब पाणी ते तर त्वचेला शांत ठेवून तिचा पीएच बॅलन्स सांभाळतं. म्हणजे बघा, प्रत्येक घटकाचं काम अगदी ठरलेलं आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे. कोणताही नैसर्गिक उपाय वापरताना 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे नियमितपणा आणि दुसरा म्हणजे निसर्गावर विश्वास. चांगल्या परिणामांसाठी हा फेस पॅक आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरणं अगदी उत्तम. नियमितपणे वापरल्यास फरक नक्कीच जाणवेल. आणि हो, इथे एक खास टिप. जर त्वचा खूपच संवेदनशील असेल तर गुलाब पाण्याऐवजी साधं पाणी वापरलं तरी काहीच हरकत नाही. तेही तितकंच चांगलं काम करेल. म्हणूनच म्हणतात ना, निसर्गामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आपल्याला फक्त थोडा संयम आणि नियमितपणा दाखवायचा आहे. घरातल्या साध्या गोष्टींमधूनही सौंदर्य मिळू शकतं. तर हा उपाय नक्की ट्राय करून बघा. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपल्या प्रत्येकाच्या घरात अशी काहीतरी सौंदर्य रहस्य दडलेली असतात नाही का, पिढ्यानपिढ्या चालत आलेली. असं कोणतं रहस्य आपल्या घरात आहे, जरा विचार करून बघा.